नमस्कार. उद्या गुरुवार, गुरुपुष्यामृत योग. गुरु हा ज्ञान आणि भाग्याचा कारक, तर पुष्य नक्षत्र हे पोषण आणि वृद्धीचे कारक. म्हणूनच उद्या या अशा अत्यंत शुभ योगावर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. आपल्या घरातीलच वस्तू आहे आणि सर्वात सोपी आहे. प्रत्येकाला करता येईल अशी आहे. सर्व संकटे विघ्न दूर होतील, सुख, कीर्ती आणि यश मिळेल. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. अशी संधी पुन्हा नाही आहे. तर ही कोणती वस्तू ठेवायची आहे, सकाळी कोणत्या वेळेत ठेवायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. उद्याचा हा दिवस साधासुद्धा दिवस नाही आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ योग आहे. हा दिवस उद्याचा साधासुद्धा नाही आहे. मराठी नववर्षातील पहिलेच गुरुपुष्यामृत योग हे असणार आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा हा योग तयार होतो हे सर्वांना माहीतच आहे. तर उद्या 23 एप्रिल रोजी हा योग आहे. त्यामुळे नवीन सुरुवात, गुंतवणूक, आध्यात्मिक साधनेसाठी, उपायांसाठी आणि सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. या दिवशी पुष्य नक्षत्र हे सकाळी लवकर सुरू होत असले तरीही गुरुपुष्यामृत योगाचा खरा शुभ काळ रात्रीच्या वेळी देखील दिसून येणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तो सकाळी उंबरठ्यावर करायचाच आहे. परंतु संध्याकाळी देखील तुम्हाला एक काम करायचे आहे, ते देखील पुढे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नक्षत्र सुरू होण्याची वेळ ही 23 एप्रिल रोजी सकाळी 8:57 होणार असून समाप्ती ही 24 एप्रिल रोजी सकाळी 6:17 असणार आहे. सूर्योदयापर्यंत 24 एप्रिलला हा दिवस हे नक्षत्र चालू राहणार आहे. मुख्य कालावधी हा 23 एप्रिलच्या रात्री 8:57 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6:17 काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्ही सोने खरेदी करणे किंवा इतर अत्यंत महत्त्वाच्या कामाची सुरुवात करणे देखील खूप लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करायचे असेल तर तुम्ही या वेळेत करू शकता. खरं तर गुरुपुष्यामृत योगाचा हा पूर्णच दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमची जी काही रखडलेली कामे आहेत ती मार्गी लागण्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील खूप महत्त्वाची संधी आहे. कारण कधीकधी आपण खूप कष्ट, मेहनत करतो, आपल्याकडे पैसा येत नाही, आला तर तो टिकत नाही. तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण गुरुपुष्यामृत हा योग देखील माता लक्ष्मीलाच हा दिवस समर्पित आहे, भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे. उद्याच्या दिवशी केलेले दान हे कधीही वाया जाणार नाही. दान आणि धार्मिक कार्य हे अक्षय टिकून राहणारे असणार आहे. कारण अक्षय तृतीयाप्रमाणेच गुरुपुष्यामृत योग देखील खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी देखील सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. सोने घेणे शक्य नसेल तर किमान चांदी किंवा श्रीयंत्र देखील खरेदी करावे. किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करणे, घर, वाहन खरेदी करणे तसेच विद्यारंभ करण्यासाठी देखील उत्तम आहे. या दिवशी महत्त्वाच्या काही सेवा करणे खूप फायदेशीर ठरणार आहेत. त्या कोणत्या सेवा आहेत तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सोबतच श्री सुक्तमचे पठण करणे शक्य झाले तर आवर्जून करा. विष्णू सहस्रनामाचे देखील पठण करायचे आहे. गुरुचरित्राचे वाचन देखील करणे अत्यंत फलदायी ठरणार आहे. आणि हे तिन्ही तुम्हाला पठण करणे शक्यच नाही झाले तर मग श्रवण देखील करू शकता. घरामध्ये तुम्ही लावून ठेवू शकता. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या, नकारात्मकता, कोणतीही बाधा नष्ट होणार आहे. कारण उंबरठा आहे आपल्या घराचं सर्वस्वच असतो. इथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता, नकारात्मकता प्रवेश करत असते. आणि जर तुम्ही अशी एक वस्तू उंबरठ्यावर ठेवली तर नकारात्मकता, अलक्ष्मी ही तर येणारच नाही, परंतु माता लक्ष्मी 100% तुमच्या घरामध्ये प्राप्त होणार आहे आणि कायम टिकणार आहे. कारण लक्ष्मीला स्वच्छता आणि प्रसन्नता, सकारात्मकता अत्यंत प्रिय आहे. आणि तुमचा हा जो उपाय आहे या उपायामध्ये देखील माता लक्ष्मीचे प्रतीक असलेलीच गोष्ट तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे. तर आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण अर्धवट माहिती ही काहीही साध्य करून देत नाही. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, उंबरठा हा केवळ दरवाजाच्या खालचा भाग नसून तो घराचे संरक्षण कवच आहे. साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. उंबरठ्याला देहली असे देखील काही ठिकाणी म्हणतात. उंबरठ्याशी संबंधित लक्ष्मीप्राप्तीसाठी काही महत्त्वाचे नियम आपल्याला आवश्यक माहीत पाहिजेत. तर लक्ष्मी प्रवेशद्वार आपण त्या उंबरठ्याला म्हणत असतो. उंबरठा हा घराची बाहेरील नकारात्मक ऊर्जा रोखणारा आणि घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच माता लक्ष्मी टिकून ठेवणारा आणि अडथळे दूर करणारा आहे. त्यामुळे तुम्हाला उंबरठ्यावर काही नियम पाळणे खूप गरजेचे आहे. दैनंदिन जीवनामध्ये देखील तुम्हाला हे नियम पाळावे लागतात.
पुराणात असे मानले जाते की ज्या घराचा उंबरठा स्वच्छ आणि पुजलेला असतो त्या घरात अलक्ष्मी प्रवेश करू शकत नाही. दररोजच सकाळी स्नान झाल्यानंतर उंबरठ्यासमोर एक छोटीशी रांगोळी आवर्जून काढावी. रांगोळीमुळे घरात प्रसन्नता येते, जी लक्ष्मीला आकर्षित करते. संध्याकाळी उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा लावल्याने घराकडे येणाऱ्या लक्ष्मीचा मार्ग हा प्रकाशित होतो आणि प्रकाशमय वातावरणामध्येच माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते. उंबरठ्याविषयी काही नियम देखील आहेत, ते म्हणजे उंबरठ्यावर बसल्याने किंवा तिथे उभे राहून जेवण केल्याने किंवा उंबरठ्याला आपल्या पायाचा स्पर्श केल्याने माता लक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाते. म्हणून उंबरठ्यावर उभे राहू नये, बसू देखील नये. त्यासोबतच उंबरठ्यावर उभे राहून कधीही पैशाची देवाणघेवाण, वस्तूंची देवाणघेवाण करू नये. जे काही द्यायचे असेल ते घराच्या आत किंवा पूर्णपणे बाहेर जाऊन द्यावे. उंबरठ्याला लागून कधीही चपला काढू नयेत किंवा कचरा ठेवू नये. जिथे घाण असते तिथे लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. शक्यतो उंबरठ्यावर पाय न ठेवता ओलांडून आत यावे. उंबरठ्याचा सन्मान करणे म्हणजेच घराच्या लक्ष्मीचा सन्मान करणे होय. तर तुम्हाला हे नियम आवर्जून पाळायचे आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाचा मंत्र देखील मी सांगणार आहे, जो तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत योगावर सकाळी उंबरठ्यावर वस्तू ठेवल्यानंतर तो मंत्र म्हणल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल हा झालेला दिसणार आहे. कारण साक्षात माता लक्ष्मी आपल्या आजूबाजूला सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय देखील असतात. म्हणून तुम्ही हा उपाय केल्याने नक्कीच माता लक्ष्मीला तुम्ही आवाहन करत आहात. थोडक्यात सांगायचे तर उंबरठा जितका स्वच्छ, सुशोभित आणि पुजलेला असेल आणि अशा शुभ तिथीवर त्याच्या संबंधित काही उपाय जर केले त्याप्रमाणेच आपल्या घराची भरभराट होते आणि आर्थिक प्रगती वेगाने होते. 23 एप्रिलच्या गुरुपुष्यामृत योगावर हे सर्व करणे अत्यंत फलदायी ठरणार आहे. म्हणून तुम्ही आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जास्त वेळ वाया न घालवता मी तुम्हाला पटकन हा उपाय सांगत आहे, कारण मी उंबरठ्याविषयी तुम्हाला महत्त्व सांगितलेलं आहे. दैनंदिन जीवनामध्ये जर तुम्ही अशा काही चुका करत असाल तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत. आणि उद्याच्या दिवशी उंबरठ्याचे तुम्हाला मनोभावे पूजन हे करायचेच आहे. गुरुवारी आपण प्रत्येकजण उंबरठ्यावर हळदीचे लेपन करत असतो. काही जण करत नसतील तर त्यांनी देखील आवर्जून करावे, अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाची थोडक्यात तर माहिती बघितलेली आहे आणि आपण ज्याविषयी उपाय करणार आहोत त्याचे देखील तुम्हाला महत्त्व कळायला हवे. बऱ्याच जणांना माहिती देखील असेल उंबरठ्याचे काय महत्त्व असते, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांना यामधून कळाले तर नक्कीच मला आनंद होईल. आता आपण थोडक्यात बघूयात गुरुपुष्यामृत योगाचा या शुभ मुहूर्तावर जो उपाय करायचा आहे त्याविषयी. तर तुम्हाला हा उपाय उद्या कोणत्या वेळेत करायचा आहे तर सकाळपासून, म्हणजे गुरुपुष्यामृत योगाचं मी तुम्हाला मुहूर्त सांगितलेलाच आहे, तर त्यावेळेसपासून तर तुम्ही 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता. किंवा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर करणे शक्य झाले तर आवर्जून करा, कारण ब्रह्ममुहूर्त देखील खूप सकारात्मक मुहूर्त असतो. सकारात्मक लहरी या प्रमाणामध्ये हजारपटीने पृथ्वीवर कार्यरत असतात, कारण माता लक्ष्मी आणि सर्वच देवी देवतांचा वास सकाळी सकाळी पृथ्वीवर असतो. म्हणून तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जरी हा उपाय केला तरीही उत्तम ठरेल. नसता तुम्ही गुरुपुष्यामृत योग जेव्हा सुरू होत आहे त्यावेळेसपासून ते 11 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. आणि संध्याकाळी देखील तुम्हाला एक काम आवर्जून करायचे आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साक्षात माता लक्ष्मी तुमच्या उंबरठ्यावरून घरामध्ये येणार आहे, माता लक्ष्मीचे प्रतीक असलेलाच एक उपाय सांगणार आहे. ती वस्तू तुमच्या घरातच आहे. आणि दुसरा एक सांगणार आहे ज्यामुळे नकारात्मकता घराच्या बाहेरच राहणार आहे, ती कधीच तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. ह्या दोन्हीही वस्तू उंबरठ्यावर ठेवणे उद्याच्या दिवशी अतिशय फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हा उपाय आवर्जून करा. उंबरठ्यावर किंवा त्याच्या आजूबाजूला कधीही कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा चपलाचा ढीग नसावा. संध्याकाळच्या वेळी उंबरठ्यावर पूर्ण अंधार नसावा. किमान एक छोटा दिवा नक्की लावा. धार्मिक शास्त्रानुसार उंबरठ्यावर बसणे, तिथे उभे राहणे, कोणाशी बोलणे अशुभ मानले जाते, तर हे विशेषतः या दिवशी टाळायचे आहे. अर्थातच प्रत्येक दिवशी टाळायचे आहे. आणि उद्या तुम्हाला हा उपाय करताना मंत्र म्हणायचा आहे, ते देखील मी तुम्हाला सांगत आहे. या उपायामुळे गुरुग्रहाचे बळ वाढते आणि घरामध्ये आर्थिक बरकत येते. तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही चालेल. त्यानंतर स्वच्छ स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे खडे मीठ किंवा संदैव मीठ आणि थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. गंगाजलने स्नान केल्याने गंगेवर स्नान केल्याचे, तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. मिठामुळे नकारात्मकता दूर होते. आणि हळद ही गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने गुरुग्रह हा मजबूत होत असतो. म्हणून तुम्हाला हे तिन्ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर या दिवशी तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करणं शक्य झाले तर आवर्जून करावे. नसता कोणतेही स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. देवघरातील देवांची पूजा करायची आहे.
त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यापूर्वी तुमचे घर स्वच्छ असायला हवे, देवघरातील दिवा प्रज्वलित केलेला असावा. तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि घरामध्ये आणि उंबरठ्यावर एका तांब्यामध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचे आहे आणि हे पाणी उंबरठ्यावर त्याच्या बाहेर आजूबाजूला शिंपडायचे आहे. यामुळे वास्तुदोष हा दूर होतो. नकारात्मक शक्ती कोणत्या आपल्या घराच्या आजूबाजूला आलेल्या असतील तर त्या देखील नष्ट होतात. त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे प्रत्येकजणच करतो ते म्हणजे हळदीचे लेपन हे करायचे आहे. गुरुपुष्यामृत योगावर सकाळी स्नान केल्यानंतर उंबरठ्याची पूजा करून त्याचे हळदीचे लेपन केल्याने हळद ही समृद्धीचे प्रतीक आणि मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते. तर तुम्हाला हळद त्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल किंवा पाणी टाकून हळदीची पेस्ट बनवायची आहे, त्याने तुमच्या उंबरठ्यावर लेपन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला थोडेसे कुंकू किंवा अष्टगंध, तर कुंकू घेतला असेल त्याचा गंध तयार करा किंवा अष्टगंध घ्या आणि दोन्ही बाजूला उंबरठ्याच्या जिथे आपण हळदीचे लेपन केलेले आहे तिथे दोन्ही बाजूला एक एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक पूर्ण काढायचे आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होत असते. तर आवर्जून एक एक स्वस्तिक काढा. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील एक स्वस्तिक काढायचे आहे. त्यानंतर तुम्हाला शुभ आणि लाभ हे दोन्ही नाव काढले तरीही अतिशय प्रभावी ठरणार आहे. सकारात्मकता आणि शुभताच तुमच्या घरामध्ये यामुळे प्राप्त होत असते. तर आवर्जून हे करा. आंब्याच्या पानाचे तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहे. झेंडूची फुले मिळाले तर त्याचे देखील तोरण एकत्र करून लावू शकता. यामुळे घरामध्ये सकारात्मक लहरी खेचून घेत असते. त्यामुळे तुम्ही हे काम देखील करा. कारण आपण अक्षय तृतीयेला देखील आंब्याच्या पानाचे तोरण हे घराला लावलेलेच असेल, पण ते तुम्हाला काढून टाकायचे आहे. 2 दिवसातच काढायचे असते. नसेल काढले तर काढून टाकावे आणि गुरुपुष्यामृत योगावर असे एक तोरण लावायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आता महत्त्वाचे जे काम करायचे आहे ते सांगणार आहे. उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला अष्टलक्ष्मी स्वरूप काढायचे आहे. अष्टलक्ष्मीचे नाव घ्यायचे आहेत आणि 8 रेषा ओढायच्या आहेत. स्वस्तिकची अष्टलक्ष्मीची पूजा करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला हा सर्व उपाय करण्याआधी एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तूप, शुद्ध तूप मिळाले तर ते टाका. ते नसेल तर मग जे पूजेमध्ये तेल वापरता ते टाकले तरी चालेल. असा एक दिवा तुमच्या उंबरठ्यावर लावायचा आहे. यामुळे देखील लक्ष्मीला आवडते काम होत असते आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आनंदाने प्रवेश करत असते. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी यामध्ये तुम्हाला 2 वस्तू सांगणार आहे. जी एक तुम्हाला उंबरठ्यावर टाकायची आहे आणि जी एक उंबरठ्याच्या बाजूला एक ठेवायची आहे आणि दोन्ही वस्तू तुमच्या घरामध्ये आहे. तर त्याआधी तुम्हाला अजून एक महत्त्वाचे काम म्हणजे तुम्हाला उद्या संध्याकाळी देखील एक महत्त्वाचे काम करायचे आहे. तो उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दिव्याची वात ही उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी अशा प्रकारे ठेवायचा आहे. त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून नमस्कार करायचा आहे. दिव्याखाली तुम्हाला फुलांचे आसन द्यायचे आहे किंवा मग तुम्ही तांदूळाचे आसन दिले तरीही चालेल. दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा पक्ष्यांना खायला टाकू शकता. तर हे काम तुम्हाला संध्याकाळी करायचे आहे आणि जे सकाळी करायचे आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. त्यासोबतच उंबरठ्याजवळ कोपऱ्यात थोड्याशा हळद लावलेल्या अक्षता म्हणजेच पिवळे तांदूळ ठेवायचे आहे. यामुळे देखील माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. हे सर्व उपाय माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्राप्त होण्यासाठीच आहेत. हे सर्व उपाय तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय करायचेच आहे आणि जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो म्हणजे एक उंबरठ्याचे जे 2 सांगणार आहे वस्तू त्यापैकी एक उंबरठ्यावर तुम्हाला थोडी पिवळी मोहरी टाकायची आहे. असे मानले जाते की यामुळे घरावर कोणतीही वाईट नजर पडत नाही. तर वाईट नजर घराच्या बाहेरच राहण्यासाठी तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचाच आहे. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर आजच आणून ठेवा आणि थोडीशी उंबरठ्यावर टाका. अगदी चिमूटभर टाकली तरीही चालेल. नकारात्मकता दूर करण्यासाठी हा एक उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे. आता लक्ष्मी प्राप्तीसाठी शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय सांगत आहे. मी व्हिडिओमध्ये खूप फास्ट बोलते, पण तुम्हाला ना लवकरात लवकर जास्तीत जास्त माहिती मिळावी हाच माझा हेतू असतो. म्हणून तुम्हाला मी हे उपाय लवकर सांगण्याचा प्रयत्न करते. जास्त जर फास्ट बोलत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे सर्व उपाय करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम ह्रूम बृहस्पतीये नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. या उपायामुळे गुरुग्रहाचे बळ वाढते आणि घरातील आर्थिक समस्या दूर होऊन घरामध्ये बरकत येते. आता मी तुम्हाला महत्त्वाचा उपाय सांगत आहे. 2 उपाय मी यामध्ये सांगणार होते. त्यापैकी एक मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्यासोबतच एक दिवा देखील लावायचा आहे. स्वस्तिक काढायचे आहे आणि अष्टलक्ष्मीचे स्वरूप काढायचे आहे. सर्वांची व्यवस्थित पूजा करायची आहे आणि हा अत्यंत प्रभावी एक उपाय म्हणजे तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे. तांब्याच्या तांब्याला तुम्हाला
कुंकवाने 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि एक फूल टाकायचे आहे, हळद कुंकू अक्षत टाकायचे आहे, 1 रुपयाचे नाणे टाकायचे आहे. याला पूर्ण कुंभ मानले जाते आणि हे तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचे आहे. असा कलश जर तुम्ही तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवला तर लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्या कलशाच्या खाली तुम्हाला आसन द्यायचे आहे. तांदूळाचे देखील तुम्ही देऊ शकता. एका डिशमध्ये तांदूळ घेऊन त्यावर तुम्ही हा कलश ठेवू शकता. तर बाहेरून घरामध्ये येतो तर जी तुमची उजवी साईड असते त्या ठिकाणी तुम्हाला असा एक कलश ठेवायचा आहे. सकाळी हा उपाय करा, खूप फायदेशीर ठरणार आहे. तर 11 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या कलशातले पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकून देऊ शकता आणि त्यातील 1 रुपयाचे नाणे आणि त्यासोबतच जे तांबे आहे ते तुम्ही पुन्हा वापरायला घेऊ शकता. हा उपाय खूप फायदेशीर आहे. शेवटचा उपाय महत्त्वाचा आहे आणि आधीचे जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते देखील काम तुम्हाला करायचे आहे. आता हा उपाय करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे उंबरठ्यासाठी मंत्र तो आहे. हा मंत्र म्हणल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीला येताना कोणीही रोखू शकणार नाही. कोणतीही निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता लक्ष्मीला इकडे घरी येण्यापासून रोखू शकणार नाही. तर तो मंत्र आहे, नमस्ते देहली देवी नमस्तुभ्यं वसुंधरे. नमस्ते देहली देवी नमस्तुभ्यं वसुंधरे. हे उंबरठा देवी तुला मी नमस्कार करतो. हे पृथ्वी देवते तुला देखील मी नमस्कार करतो. अशा प्रकारे हा मंत्र आहे. माझा नमस्कार असो असा हा मंत्र आहे. त्यामुळे तुझे आशीर्वाद आमच्यावर मिळावे. तर हा मंत्र आवर्जून म्हणा. हे काम करा. उद्याचा मुहूर्त साधासुद्धा मुहूर्त नाही आहे, म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. घरातीलच वस्तूंचा आहे, वेगळी काही वस्तू आणायची गरज नाही आहे. नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी दोन्ही उपाय महत्त्वाचे आहे. अशी संधी पुन्हा नाही. नक्की करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.